नमस्कार मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कर्जमाफीचा। शेतकरी हावरली झालेला आहे। अतिवृष्टी आहे, पूर आहे, अवेळी पाऊस आहे, गारपीट आहे आणि पिकवलेला मालाला न मिळणारा भाव, अशा विवंचनामध्ये शेतकरी अडकलेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आता अर्थसंकल्प अधिवेशन चालू आहे। अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांविषयी काय काय मुद्दे मांडणं महत्त्वाचे। शेतकऱ्यांचे बरेच सारे प्रश्न काही दिवसापासून प्रलंबित आहे। ठिबक सिंचनचा अनुदानाचा बऱ्याच दिवसांना काही थांगपत्ता नाही आहे। कृषी यांत्रिकरणाची लॉटरी नाही आहे। शेतकऱ्यांसाठी बऱ्याच दिवसापासून जे तर कात्रीला योजनांमध्ये शेतकऱ्यांच्या कात्री लावण्यात आलेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आता अर्थसंकल्पामध्ये नेमकं शेतकऱ्यांविषयी कर्जमाफी होती का नाही होती, आता याच्याकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे। तर मित्रांनो, काही दिवसापूर्वी बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून मीडियाशी बोलताना सांगितलं होतं की आता येणाऱ्या बजेटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, असं एक त्यांच्या माध्यमातून अपडेट होतं। आणि आता अधिवेशन चालू आहे। फक्त एकच नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांची कळवळा अधिवेशनामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हवी तशी साथ महायुतीच्या आमदारांची बी नाही आणि विरोधी पक्षांची बी नाही। असं कुठलंच शेतकऱ्यांविषयी सपोर्ट करण्याचं या मानसिकता या प्रतिनिधीमध्ये दिसत नाही आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली नाही आणि योग्य ती वेळ ही आताच शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची आहे। आणि अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तर शेतकऱ्यांना बँकाही कर्ज देणार नाही। येणारा आता खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे। शेतकरी या परिस्थितीला कसा समोर जाणार आहे, कारण की शेतकऱ्यांची अवस्था ही आता आपण वेळोवेळी सांगतच असतो, ते तर सगळ्यांनाच माहिती आहे, सांगण्याची बी काही आवश्यकता नाही आहे। तर मित्रांनो, अशा या संकटच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आता दिलासा मिळतो का नाही मिळतो हे बघण्याजोगं आहे। कारण की शेतकरी आता बँका देखील शेतकऱ्यांना नोटीस पाठवत आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आता या अधिवेशनामध्ये जर याच्यावरती काहीतरी अर्थसंकल्पामध्ये याच्यावर तोडगा निघाला नाही तर येणारा काळ बँका आणि शेतकऱ्यांसाठी दोघांसाठी बी कठीण जाणार आहे। निदान सरकारने जरी घोषणा जरी केली शेतकऱ्यांची कर्जमाफीची तर काही प्रमाणात बँकांना देखील आधार मिळणार आहे आणि बँका बी काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे। परंतु अशी परिस्थिती सध्या तरी कुठं दिसत नाही आहे। कुठल्याच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्याला हवी तशी धार देण्याचा प्रयत्न होत नाही आहे। तर मित्रांनो, सध्या ही प्रचंड वाईट परिस्थिती आहे। उद्या 10 मार्च अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते की नाही मिळते आता उद्या आपल्याला 10 मार्चला बघायला मिळेल। तर मित्रांनो, एकंदरीत शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे। तर आता याच्यावरती काय तोडगा निघतो उद्या ते आपल्याला कळणारच आहे। तर मित्रांनो, एक छोटीशी माहिती होती, कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा।